राज्यातल्या आदिवासी आश्रमशाळांमध्ये दर महिन्याला सरासरी 6 विद्यार्थ्यांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। आदिवासी विकास विभागाच्याच 2001 पासूनच्या आकडेवारीत हे धक्कादायक वास्तव समोर आलंय। गेल्या 10 वर्षात तब्बल 793 विद्यार्थी विविध कारणांनी दगावलेत। खुद्द आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनीच ही माहिती दिली आहे। धक्कादायक बाब म्हणजे विधान परिषदेत विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात आदिवासी विकास विभागानं कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यावरच समाधान मानलेलं आहे। मात्र हे मृत्यू रोखण्यासाठी कोणतीही कारवाई होताना दिसत नाहीये। विद्यार्थ्यांचे कपडे असतील, बूट असतील किंवा इतर काही जे साहित्य आहे ते साहित्य पूर्ण त्यांना त्या ठिकाणी एक बँकेचं खातं ओपन करून त्यांच्या खात्यामध्ये ते जमा करावं आणि जमा करून खात्यामध्ये जमा केल्यानंतर ते प्रत्यक्ष त्यांना त्याच्या स्वतः ते युटिलाइज करतील असं। आणि म्हणून अशा प्रकारे त्याच्यात पारदर्शकता निर्माण व्हावी, कुठेही अनियमितता न येता असं त्या ठिकाणी स्पष्टपणे म्हणजे पूर्ण निधी म्हणजे पूर्ण जे पैसे जे असतील ते त्यांच्या खात्यात जमा केल्यानंतर खऱ्या अर्थाने ती पारदर्शकता निर्माण होईल, म्हणून आम्ही तो निर्णय घेतलेला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।